नमस्कार. सुंदरच्या या नवीन एपिसोडमध्ये मी डॉक्टर सुषमा पटवर्धन आपल्या सर्व दर्शकांचं अतिशय प्रेमाने मनपूर्वक स्वागत करते. आपण माझ्याबरोबर नुकताच कैलास मानस सरोवरचा थरार यात्रेचा अनुभव घेतलात महाशिवरात्रीच्या निमित्ताने आणि त्याच्यावर आम्हाला भरभरून प्रतिसाद मिळाला, कॉम्प्लिमेंट्स मिळाली. पण आम्हाला अजून दर्शक जास्त पाहिजेत, सो हे जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोचावं म्हणून तुम्ही लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. आज आपला विषय थोडासा वेगळा आहे आणि तो विषय आहे मुद्रा आणि लिव्हर हेल्थ. आता ह्या मुद्रा काय आहेत हे सगळ्यांना माहिती आहे, कारण यूट्यूबवरती ह्याच्याबद्दल बरंच काही साहित्य अवेलेबल आहे, बऱ्याच क्लिप्स अवेलेबल आहेत. पण इतकं सिरियसली कोणी अजून बघत नाही किंवा विचार करत नाही की ह्या मुद्रांचं आपल्या आयुष्यामध्ये किती महत्त्वाचं स्थान आहे. आपलं शरीर हे पंचमहाभूतांचंच बनलेलं आहे आणि जी युनिव्हर्सल अल्टिमेट कॉस्मिक पॉवर और युनिव्हर्सल एनर्जी आहे ना, त्याच्याशी आपण कनेक्ट होतो थ्रू ऑल आवर फिंगर्स. ज्याच्यामध्ये आपली ही 5 तत्त्व आहेत. ही तत्त्वं कुठली आहेत तुम्हाला माहिती आहे, पण एक क्विक रिव्हिजन ज्यांना माहीत नाही त्यांच्यासाठी. तर आपल्या या 10 बोटांमध्ये, प्रत्येक 5 बोटांमध्ये ही 5 तत्त्वं आहेत आणि दीज 10 फिंगर्स कॅन डू वंडर्स फॉर युअर हेल्थ. सो आपण आता बघू कुठलं तत्त्व कुठल्या बोटात आहे. तर आपले थम्स असतात ना, त्याच्यामध्ये फायर एलिमेंट आहे, म्हणजे अग्नितत्व आहे. आपले इंडेक्स फिंगर्स असतात त्याच्यात वायू तत्व आहे, अर्थात एअर. आपली मिडल फिंगर्स आहेत ना, त्याच्यामध्ये आहे आकाश किंवा स्काय किंवा ईथर हे तत्त्व. आपल्या रिंग फिंगर्समध्ये आहे पृथ्वी तत्त्व आणि आपल्या लिटल फिंगर्समध्ये आहे जलतत्व, वॉटर एलिमेंट. आपलं शरीर हे 69.7% वॉटर एलिमेंटनी व्यापलेलं आहे. कॅन यू बिलीव्ह इट? आणि म्हणून जलतत्वही तितकंच महत्त्वाचं आहे. जरी ही करंगळी छोटी असली ना, तरी हे छोटंसं तत्त्व, हे छोटंसं बोट कॅन रिअली डू वंडर्स फॉर युअर हेल्थ. आता या 10 बोटांच्या मुद्रा आपण कशा करायच्या? काही मुद्रा आपण सेपरेटली करायच्या, लेफ्ट आणि राईट फिंगर्सच्या, आणि काही मुद्रा या जॉईंटली करायच्या असतात. सो आपण काय करणार आहोत ना, की आपण आता ह्या बेसिक मुद्रा जवळजवळ सगळ्यांना माहिती आहेत. त्यामुळे बेसिक मुद्रांकडे न जाता आपण अमुक एक एलिमेंट आणि त्या दृष्टीने कुठल्या मुद्रा कराव्यात असा आपण एक एपिसोडमध्ये हळूहळू त्याचा विचार करणार आहोत. आज मी विचार करते मुख्य म्हणजे लिव्हर हेल्थचा. कारण काय सांगते की एक हे सायलेंटली काम करणारं ऑर्गन आहे, ज्याच्यामध्ये ना काही बिघाड झाला तर तो लक्षात यायला किंवा काही साईन सिम्पटम्स कळायला सुद्धा प्रचंड वेळ लागतो. त्यामुळे त्याची ट्रीटमेंट तेवढीच अवघड होते. सो या लिव्हरचं काय महत्त्व आहे तर तुम्हाला माहिती आहे का की आपल्या शरीरातलं हे एक मोठं ऑर्गन जवळजवळ 500हून जास्त कार्य अतिशय कार्यक्षमतेने पार पाडत असतं. खरं सांगायचं तर आपली सगळीच इंटरनल ऑर्गन्स वी शूड पे अवर ग्रॅटिट्यूड टू देम, कारण ती सायलेंटली आपल्या आरोग्यासाठी दिवस रात्र काम करत असतात आणि वी आर नॉट इवन अवेअर ऑफ इट. ओके. सो आपली लिव्हर, गॉल ब्लॅडर, पॅनक्रियास, स्प्लीन, स्टमक, किडनीज, इंटेस्टिन, स्मॉल इंटेस्टिन, लार्ज इंटेस्टिन, हे सगळे आपल्यासाठी 24 तास काम करत असतात. त्या लिव्हरच्या आरोग्यासाठी आपल्या ॲन्सेस्टर्सनी, सेजेसनी, ज्यांनी खूप अभ्यास करून या मुद्रा फॉर्म्युलेट केल्या होत्या, त्याचं खरंच मानवी जीवनात खूप महत्त्वाचं स्थान आहे आणि ते थोडं रिवाईव्ह करायचा आपण प्रयत्न करणार आहोत. ओके. सो आता लिव्हर हेल्थबद्दल बोलायचं झालं ना, तर बेसिक काही मुद्रा तुम्ही रोज करू शकता. तुम्ही 3 ते 5 मिनिटांपासून सुरुवात करून तो कालावधी तुम्ही थोडा वाढवत नेऊ शकता. तर त्याच्यामध्ये बेसिक मुद्रांमध्ये कुठल्या मुद्रा आहेत तर डायजेशन करता अपान मुद्रा, अपान वायू मुद्रा, मुष्टी मुद्रा आणि पृथ्वी मुद्रा. या मुद्रा त्याच्यासाठी महत्त्वाच्या आहेत. त्या तुम्हाला कुठेही रेफरन्सने मिळू शकतात, पण मी क्विकली दाखवते तुम्हाला की ही अपान मुद्रा, ज्याच्यामध्ये तुम्ही थंब टिप, मिडल फिंगर टिप आणि रिंग टिप एकत्र आणता. तुम्ही इंडेक्स फिंगर फोल्ड करून जर हीच टिप्स एकत्र आणली तर ती होते अपान वायू मुद्रा. तुम्ही सगळे फिंगर्स पाममध्ये बंद करून जर थंब त्याच्यावर ठेवलात तर ती होते मुष्टी मुद्रा. आणि जर तुम्ही रिंग टिप थंब टिपला मिळवलं तर ही होते पृथ्वी मुद्रा. या अगदी बेसिक मुद्रा आहेत.
पण आज मी ज्या मुद्रा सांगणार आहे ना त्या थोड्या वेगळ्या आहेत आणि त्या अतिशय उत्तम मुद्रा आहेत लिव्हरचं आरोग्य राखण्यासाठी. त्या 2 मुद्रा मी तुम्हाला सांगणार आहे स्पेसिफिकली. एक आहे ती पुषाण मुद्रा, पहिली मुद्रा. सो पुषाण मुद्राला पुषाण मुद्रा किंवा पोषण मुद्रा किंवा पूष्ण मुद्रा अशा तिन्ही नावांनी संबोधलं जातं. सो ही खरोखरच लिव्हरचं पोषण करणारी मुद्रा आहे. ही एक मुद्रा अशी आहे की ती दोन्ही हातांनी वेगळ्या पद्धतीने केली जाते. सो मी तुम्हाला दाखवते कशी करतात ते आणि त्याचं काय काम आहे ते पण सांगते. ठीक आहे. सो तुम्ही आत्ता नुकतीच अपान मुद्रा बघितलीत ना, म्हणून मी पहिली तुम्हाला अपान मुद्रा दाखवते जी लेफ्ट हँडनी करायची आणि कसं लक्षात ठेवायचं तेही सांगते. ही अपान मुद्रा. ओके. आणि उजव्या हाताने करायची ती व्यान मुद्रा. ती व्यान मुद्रा करताना तुम्ही फिंगर्स अशी जॉईन करायची. आता ह्याच्यामध्ये मी तुम्हाला एक कोड वर्ड सांगते, म्हणजे तुम्ही कधीही झोपेतनं उठालं तरी तुम्ही ही मुद्रा कशी करायची सांगाल. काय माहिती आहे का, मिडल फिंगर, इंडेक्स फिंगर आणि थंब टिप टुगेदर म्हणजे ही व्यान मुद्रा. सो यू रिमेंबर MIT विथ युअर राईट हँड. लेफ्ट हँडला थंब टिप, मिडल टिप, रिंग टिप एकत्र, म्हणजे दिस बिकम्स MRT. सो MIT अँड MRT मेक्स युअर पुषाण मुद्रा. यू होल्ड द मुद्रा नियर युअर नॅव्हेल. यू कॅन कीप द मुद्रा ऑन युअर थाईज. असा पाम फेसिंग अपवर्ड्स तुमच्या थाईजवर ठेवा. सुरुवात करताना तुम्ही 3 ते 5 मिनटं करा. मग तुम्ही वेळ वाढवत न्या, 10 मिनिटं करा, 12 मिनिटं करा. सुरुवातीला दिवसातनं 2दा करा. नंतर ही जर तुमचे एलिमेंट जास्त असेल तर ही मुद्रा तुम्ही 15-15 मिनिटं 3 वेळासुद्धा करू शकता. पण हळूहळू वेळ वाढवत न्या, कारण कुठलीही गोष्ट ना एकदम जमत नाही. तुम्हाला बघायला हे सोपं वाटेल, पण हे जे तुम्ही कराल ना तेव्हा तुमची फिंगर्स, रिस्ट, नकल्स हे दुखू शकतात. सो दिस इज द पुषाण मुद्रा. ही तुम्ही थाईजवरती होल्ड करून आयदर तुम्ही मांडी घालून बसत असला तर मांडी घालून बसा, सुखासनात बसा, वज्रासनात बसा, कसं तुम्हाला जसं बसता येईल. पद्मासनात बसता आलं तर उत्तमच आहे, पण नाही बसता आलं तो सोफ्यावर किंवा चेअरवर बसा. पण तुमची पाठ एकदम सरळ पाहिजे, कणा वाकलेला नको. सो वाय यू स्पाईन हॅज टू बी अलाइन्ड. कारण ह्या सगळ्या मुद्रा आहेत ना हे आपल्या ह्युमन बॉडीमध्ये ना एक इलेक्ट्रोमॅग्नेटिक सर्किट कंप्लीट करतात. आणि मग ती जी प्राण ऊर्जा असते किंवा तो एनर्जीचा जो फ्लो असतो ना, ते तुम्ही कुठेतरी पोक काढून बसलात किंवा वाकडी मान करून बसलात तर तो फ्लो तुमचा सीमलेसली जात नाही. मग तो स्मूथ असावा याच्याकरता यू हॅव टू कीप युअर बॅक स्ट्रेट अँड इरेक्ट. ओके. सो ही झाली पुषाण मुद्रा. या मुद्रेचा फायदा काय होतो तर तुमची जी सगळी इंटरनल ऑर्गन्स आहेत मगाशी सांगितली त्या सगळ्या इंटरनल ऑर्गन्सची कार्यक्षमता कितीतरी पटीने वाढते आणि विशेषतः लिव्हरची हेल्थ झपाट्याने सुधारते. सो ज्यांना फॅटी डिजनरेशन ऑफ द लिव्हर खूप जास्त ग्रेडमध्ये आहे किंवा ज्यांना लिव्हरचे एलिमेंट्स आहेत, नॉसिया आहे, बिलियसनेस आहे, डायजेस्टिव्ह प्रॉब्लेम्स आहेत, त्या सगळ्यांनी खरोखरच ही मुद्रा करून तुम्ही 2 महिन्यानंतर तुमच्या रीडिंग्समध्ये फरक बघा. SGOT, SGPT लेवल्समध्ये फरक बघा. द ओनली थिंग इज यू नीड अ डेडिकेशन, परसिव्हिअरन्स अँड कन्सिस्टन्सी. ओके. सो ही झाली आपली महत्त्वाची पुषाण मुद्रा. आता मी तुम्हाला जी दुसरी मुद्रा सांगणार आहे ना, मगाची आपण पुषाण मुद्रा केली, आपण लेफ्ट आणि राईट हाताने दोन्ही वेगळ्या केल्या, बरोबर आहे. आता तुम्हाला हे दोन्ही हात टुगेदर आणायचे आहेत. सो तुम्ही नमस्कार करताना तसे हात पहिले जोडा. ओके. नंतर सगळी बोटं एकमेकांमध्ये गुंतवा. त्याच्यानंतर अंगठा पण एक ओव्हरलॅप करा आणि ही घट्ट मूठ अशी वळा. ओके. इथपर्यंत झालं. आता हळूहळू तुमचा लेफ्ट मिडल फिंगरला आणि राईट मिडल फिंगरला बाहेर काढून एकमेकांना लेंथवाईज जोडा. जोडली? ओके. इझी आहे ना, इट्स नॉट व्हेरी डिफिकल्ट. हे जोडल्यानंतर आता ही मुद्रा कुठे होल्ड करायची तेही महत्त्वाचं आहे. मगाशी आपण थाईजवरती ठेवले, बरोबर आहे, किंवा आपण क्लोज टू बॉडी होल्ड केलं नियर मणिपूर चक्र. ही मुद्रा तुम्ही वेगवेगळ्या प्रकारे लावू शकता. जर तुम्ही ती हार्टजवळ, हार्ट चक्राजवळ किंवा अनाहत चक्राजवळ लावली ना तर हे हार्ट चक्र तुमचं काम नीट करायला ही मुद्रा मदत करते. जर तुम्ही ही तुमच्या मणिपूर चक्राजवळ ठेवली ना तर डायजेस्टिव्ह प्रॉब्लेम्स कमी होतात. ओके. आणि जर तुम्ही नॅव्हेलजवळ ठेवली सिमिलर वे इट वर्क्स.
आणि जर तुम्ही ही खाली आणखीन ठेवलीत नियर स्वादिष्ठान चक्र, सो गोनॅड्स रिलेटेड प्रॉब्लेम्स, पिरियड रिलेटेड प्रॉब्लेम्स कमी व्हायला याची मदत होते. सो ही जिथे होल्ड कराल ना तशी त्याची डायरेक्शन असते. इफ यू होल्ड इट क्लोज टू द अनाहत चक्र, इट पॉइंट्स अपवर्ड्स. If you hold close to Manipur or navel, it will point outwardly. And if you hold it down, then the middle fingers will point down to the earth. Okay? आत्ता आपण ही मणिपूर चक्रापाशी होल्ड करू. सो ही मुद्रा होल्ड केल्यानंतर तुम्ही ही जर होल्ड केली असेल ना तर तुम्ही फील करा. साधारण ना ज्यांचे हात सेन्सिटिव्ह आहेत, म्हणजे मायक्रो सर्क्युलेशन उत्तम आहे, तर त्यांना साधारण एक 25 ते 30 सेकंदामध्ये एक पल्सेटिंग फिलिंग जाणवायला लागतं. म्हणजे ॲज इफ सम वेव्ज ऑर सम करंट इज पासिंग थ्रू. त्याला ॲक्च्युली म्हणायचं ना तर इट फील्स लाईक अ टिंगलिंग गोईंग थ्रू इनसाइड. ओके, म्हणजे मिडल टिप्स नंतर ते फिंगरमधनं रिस्टमध्ये जाऊन तुमच्या आर्मकडे जातं असं फिलिंग येतं. ओके, हे करताना तुम्ही तुमचे आर्म्स टच झाले बॉडीला तरी चालेल, पण रिस्ट तुम्ही मणिपूर चक्राला टच करू नका, रिस्ट थोडी अवे ठेवा. ठीक आहे. सो तुम्हाला हे सेन्सेशन, जर तुम्ही अगदीच नॉविस असाल, तुम्हाला मुद्रांबद्दल फार माहिती नाही किंवा अगदी बिगिनर आहात, तर तुम्हाला हे परसेप्शन यायला थोडा वेळ लागतो. आय एम अ रेकी मास्टर, त्यामुळे मला हे जॉईन केल्याबरोबर आय कॅन फील इट. ओके, फॉर यू द टाईम मे व्हेरी, बट इट इज व्हेरी इफेक्टिव्ह. सो ही तुम्ही होल्ड करा. पण ही मुद्रा करताना ना तुम्ही सुरुवातीला फक्त 3च मिनिटं करा. सकाळी 3 मिनिटं, दुपारी 3 मिनिटं, संध्याकाळी किंवा रात्री. आणि एक लक्षात ठेवायचं की असं जर 7 दिवस तुम्ही सातत्याने केलं ना, नंतर तुम्ही हा वेळ वाढवत वाढवत हळूहळू 10 मिनिट्स ट्वाईस अ डे करू शकता. सुरुवातीला थ्राईस अ डे करा, 3 मिनिट्स करा, करून बघा. ही मुद्रा तुम्ही होल्ड करताना ना शक्यतो जेवल्याबरोबर लगेच करू नये. सो आयदर यू डू इट ऑन एम्प्टी स्टमक or you do it 2.5 hours after food, after consuming food. Is it clear? सो ही मुद्रा तुमच्या सगळ्याच इंटरनल ऑर्गन्सचं हेल्थ चांगली ठेवते आणि कार्यक्षमता उत्तम ठेवते. सो जर ऑर्गन्स आपली निमूटपणे काम करतायत तर टू पे आवर ग्रॅटिट्यूड, वी कांट डू दिस फॉर देम. आपण देवळात जाऊन नमस्कार करतो, ही सुद्धा एक मुद्राच असते बरं का. तोच नमस्कार तुम्ही थोडा विरळ केलात ना तर ही जी मुद्रा होते ना, याला हाकिनी मुद्रा म्हणतात. ही एक्झाम गोईंग स्टुडंट्सना कॉन्सन्ट्रेशनसाठी, पेपर लिहायला सुरुवात करण्यासाठी दिस इज एक्स्ट्रीमली इम्पॉर्टंट. अशा काही मुद्रा तुम्हाला पुढे मी सांगणार आहे. सो ही हाकिनी मुद्रा तुमचं कॉन्सन्ट्रेशन वाढवते. ओके, तुम्हाला कॉन्फिडन्स देते. सो आपण देवळात नमस्कार करतो, ती एक मुद्राच असते ना, कारण त्याच्यातनंच आपल्याला चैतन्य मिळतं की नाही. सो तशीच ही मुद्रा आहे. ही मुद्रा होल्ड करून बघा. तुम्ही 2 महिने जर सतत केली तर तुम्ही सगळे लॅब रिपोर्ट्स नंतर चेक करा. तुम्हाला डेफिनेटली कमी जास्त प्रमाणात दिसेल इम्प्रूव्हमेंट, पण तुम्हाला डेफिनेटली इम्प्रूव्हमेंट दिसेल. सो आज मी तुम्हाला बेसिक 4 मुद्रा सांगितल्या, या 2 ॲडिशनल स्पेशल मुद्रा सांगितल्या. आता एकच सांगायचं आहे की ज्यांनी अजून कधीच मुद्रा करून बघितलेल्या नाही आहेत त्यांनी प्लीज घाई करू नका. त्यांना मी 2 छोटे एक्सरसाइज सांगेन. एक तर तुम्ही काय करा ना, थोडं 1 पाव वाटी तिळाचं तेल किंवा व्हर्जिन कोकोनट ऑइल पण तुम्ही घेऊ शकता. त्याच्यामध्ये 10 ते 12 ड्रॉप्स कॅस्टर ऑइलचे घाला. छान मिक्स करा, काचेच्या बाटलीत भरून ठेवा, शेल्फमध्ये ठेवून द्या. नंतर दिवसातनं निदान एकदा तुमच्या सगळ्या बोटांना त्या ऑइलने मसाज करा. प्रथम ते ऑइल पामवर घेऊन थोडं रब करा. वॉर्म झाली ना की प्रत्येक फिंगरला तुम्ही असं सर्क्युलर मसाज करा. ओके, आणि हे असं दोन्ही हाताच्या बोटांना करा. त्याच्यानंतर मिडल फिंगर आणि थंब याचा एक असा हुक तयार करून तुम्ही अराउंड द रिस्ट ॲटलिस्ट 20 ते 25 वेळा मसाज करा. हे जे मायक्रो सर्क्युलेशन्स असतात ना शरीरातली, ही एक्स्ट्रीमली इम्पॉर्टंट असतात आणि आपण वी नेव्हर पे अटेन्शन टू दीज थिंग्स. आपण सगळ्या बाह्योपचार सुपरफिशियल गोष्टींवर लक्ष देतो, या छोट्या गोष्टींवर आपण कधीच लक्ष देत नाही. तुम्ही करून बघा तुमच्या आयुष्यात काय फरक पडतोय ते. सो हा मसाज केल्यानंतर अजून एक ट्रिक आहे, बोटं जास्त सपल करायला आणि तुमच्या मुवमेंट्स फ्लेक्झिबिलिटी वाढवायला, की प्रत्येक फिंगर, प्रत्येक डिजिट तुम्ही क्लॉकवाईज 10 वेळा आणि मग अँटी क्लॉकवाईज 10 वेळा फिरवा. हे जर तुम्ही विदाऊट पेन करू शकलात ना, काही लोकांना काय होतं ना की कालांतराने आर्थरायटिसमुळे थोडी बोटं अशी ना मुवमेंट्स वगैरे त्यांच्या अफेक्ट व्हायला लागतात बघा. सो नुसता स्माइली बॉल हातात घेऊन दाबणं इज नॉट अ रेमेडी. बरोबर, तुम्ही खूप मोबाईल वापरता,
तुम्ही कम्प्युटर्स वापरता, तुमच्या एकाच पोझिशनला तुमची जर बोटं काम करत असतील, अहो तुमचं मशीनसुद्धा झिजतं, त्यालासुद्धा सर्व्हिसिंग लागतं ना. मग आपलं शरीर हे का मशीनप्रमाणे जर काम करत असेल तर आपण त्याचं थोडं सर्व्हिसिंग करणं ही आपली ड्युटी नाही का? सो आपण हे करा आणि काय फरक पडतोय ते बघा. अशा छान छान गोष्टी घेऊन आम्ही तुमच्यापर्यंत येणार आहोत. आणि एक गोष्ट तुम्हाला सांगायची आहे शेवटी, ती अशी की द बेस्ट डिटॉक्स फॉर द लिव्हर इज नॉट जस्ट इन युअर पाम्स, बट इट्स मेनली इन युअर फूड विजडम, युअर डिसिप्लिन, युअर मूवमेंट्स अँड युअर इमोशनल काम. प्लीज रिमेंबर दिस, नेवर फॉरगेट दिस. सो प्लीज स्टे हॅपी, stay rooted, stay connected, and remember our tagline is going back to the roots. धन्यवाद.